दुर्दैवी अपघातानंतर नेमक्या या अपघाताचं कारण काय होतं याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. मुळात ब्लॅक बॉक्स म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर याच्याशी संबंधित जे टेक्निकल इनपुट्स आहेत याचं अनालिसिस केल्यानंतरच नेमकं कारण काय होतं हे आपल्या समोर त्या ठिकाणी येईल. पण आतापर्यंत आलेल्या रिपोर्टच्या अनुसार प्रथम दर्शनी तरी असं वाटतं की शेवटच्या काही क्षणांमध्ये साधारणतः 50 ते 100 फुटांवर आता लँडिंग करत असताना कुठेतरी डेप्थ परसेप्शन मध्ये गडबड झाली आणि त्या एअर स्ट्रेपशी संबंधित अलाइनमेंट करण्यामध्ये पायलट कडून काही त्या ठिकाणी चूक झाली आणि म्हणूनच याच्या माध्यमातून या चुकीमुळे हा अपघात त्या ठिकाणी घडला असावा अशा प्रकारचा कयास त्या ठिकाणी मानला जातोय. दुसरी शक्यता दृश्यमानता व्हिजिबिलिटीशी संबंधित सुद्धा त्या ठिकाणी असू शकेल, कारण वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्ट्रास्टिंग अशा प्रकारचे रिपोर्ट येत आहेत. 3000 मीटर एवढी व्हिजिबिलिटी असताना काय एका वेळेस जे आहे पायलट कडून क्रू कडून की व्हिजिबिलिटी नाही अशा प्रकारे सांगण्यात आलं, पण दुसऱ्यांदा म्हणजे 8:30ला पहिल्यांदा प्रयत्न करण्यात आला आणि दुसऱ्यांदा 8:43 मिनिटांनंतर 43 मिनिटांनी ज्यावेळेस लँडिंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला त्यावेळेस दृश्यमानता होती म्हणूनच त्यांनी तो त्या ठिकाणी प्रयत्न केला, पण दुर्दैवानं तो प्रयत्न त्यांचा चुकला आणि त्यामध्येच हा मोठा अपघात झाला. क्रॅश लँडिंग हार्ड क्रॅश लँडिंग झाल्यानंतर 3 ते 4 स्फोट हे तिथल्या एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या पडल्यामुळे आणि स्फोटकांमुळे त्या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये दुर्दैवानं या विमानामध्ये असलेल्या सर्वच जणांचा खाक जळून मृत्यू झाला. म्हणजे काही मिनिटांचा वेळ सुद्धा कार्यकर्त्यांना किंवा एकूणच अग्निशामक दलाच्या जवानांना त्या ठिकाणी मिळाला नाही, ज्याच्या माध्यमातून यांचा जीव त्या ठिकाणी वाचवला जाऊ शकेल. मुळातच वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आहेत ज्यामध्ये पायलट एरर म्हणजे मॅनपॉवरशी रिलेटेड संबंध, दुसरी गोष्ट मेटरोलॉजी म्हणजे व्हिजिबिलिटी कुठेतरी वातावरणाशी संबंधित काही गडबड, तिसरी गोष्ट मॅनेजमेंट एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि पायलट यांच्यामध्ये जे आहे मिसकम्युनिकेशन किंवा योग्य ती माहिती वेळेवर न पोहोचणं हे कारण, आणि चौथं मशीन डिफेक्ट. खरोखरच या विमानामध्येच काही डिफेक्ट होता का? 2023ला अशाच प्रकारच्या विमानाचा अपघात त्या ठिकाणी झाला होता. 2010 पासून ते 2026 पर्यंत हे विमान त्या ठिकाणी काम करत आहे, तर या 16 वर्षांमध्ये याच्या एअर सेफ्टीशी संबंधित काही कॉम्प्रोमाइज तर त्या ठिकाणी झाला नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी उभे केले जात आहेत. पण आतापर्यंतच्या सगळ्या रिपोर्ट त्या ठिकाणी पाहता हे अत्यंत अपग्रेडेड असं लिअरजेट 45 XR विमान त्या ठिकाणी होतं आणि त्यामध्ये सेफ्टी, इफिशियन्सी त्याचबरोबर स्पीड या पॉइंट ऑफ व्ह्यूनं काही कमी पेशी होती अशा प्रकारचे रिपोर्ट आतापर्यंत आलेले नाही. मुळातच कुठेतरी पायलट कडून झालेली चूक आणि दृश्यमानतेची कमी ही महत्वाची कारणं या अपघातामध्ये असू शकतात असं तरी आज घडीला प्रथमदर्शनी वाटतं. ब्लॅक बॉक्सच्या अनालिसिस नंतर खरं कारण आपल्या समोर त्या ठिकाणी येईलच.